मित्रांनो, आपण राशीचक्रामधील चौथी रास बघतोय। ती चौथी रास कोणती आहे? कर्क रास। या कर्क राशीची आपण माहिती घेणार आहोत। यापूर्वीचा व्हिडिओ तुम्ही ऐकलाच असाल, ऐकला नसाल तर तो पहिला जाऊन ऐका, तो पहिला भाग बघा आणि त्यानंतरच ह्या व्हिडिओकडे या। मित्रांनो, ह्या राशीच्या जातकाची तुम्हाला माहितीसुद्धा देतोय आणि ह्याच राशीच्या जातकाची गोष्टही तुम्हाला सांगतोय। आपण ह्या राशीची माहिती, उर्वरित माहिती घेऊया आणि उर्वरित गोष्टही तुम्हाला मी पुढे सांगतो। चला तर आपण गोष्ट ऐकूया आणि ती माहिती ऐकूया। नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, आपण चर्चा करतोय ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे, आणि हे पाहताना आपल्या लक्षात आलेलंच आहे, ज्योतिषशास्त्र हे खगोलशास्त्र आणि मानसशास्त्र यावरती आधारित आहे आणि त्याबरोबर सृष्टी म्हणजे निसर्ग याचीही जोड त्याला आहे। मित्रांनो, आपण चर्चा करतोय 12 राशींबद्दल आणि त्या 12 राशींबद्दल चर्चा करताना आपण यापूर्वी 3 राशी बघितलेल्या आहेत, मेष रास, वृषभ रास आणि मिथुन रास। या तिन्ही राशींची माहिती आणि गोष्टसुद्धा तुम्हाला मी सांगितलेली आहे। आज आपण वळतोय दुसऱ्या भागाकडे। दुसरा भाग कुठला आहे? कर्क राशीच्या जातकाची गोष्ट आणि कर्क राशीबद्दल माहिती। मित्रांनो, हा भाग बघण्यापूर्वी तुम्ही या पूर्वीचा भाग बघा, म्हणजे तुम्हाला ती गोष्टही पूर्ण कळेल, व्यवस्थित कळेल आणि ह्या राशीची माहिती तुम्हाला पूर्ण मिळेल। मित्रांनो, थोडासा विलंब झाला हा भाग बनवण्यासाठी, कारण मी थोडासा लोकसभेच्या जी निवडणुका होत्या त्याच्यामुळे थोडासा मी व्यस्त होतो। कारण नरेंद्र मोदीजी हे भारताचे पंतप्रधान बनावे यासाठी मी कार्यरत होतो। मी भाजपाचा किंवा शिवसेनेचा किंवा अन्य कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे। आजही मी शिवसैनिक आहे, पण कार्यकर्ता नाही आहे। पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत यासाठी मी प्रयत्नशील होतो। त्याचा अनुभव मी तुम्हाला एक सांगेन, कधीतरी वेळ आली की ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते आणि तो मुख्यमंत्री असताना त्यांचा आणि त्यांच्याशी जो माझा संपर्क आला होता आणि तो अनुभव तुमच्यासमोर ठेवेन। असो, आज आपण राजकारणावरती बोलत नाही आहे, आज आपण चर्चा करतोय कर्क राशीबद्दल। मित्रांनो, कर्क राशीचा स्वामी कुठला आहे? तर चंद्र। मित्रांनो, ह्या प्रत्येक राशीचे स्वामी किंवा त्या राशीचं तत्व किंवा त्या राशीचं बोधचिन्ह, त्याप्रमाणेच त्या व्यक्तीचं, प्रत्येक व्यक्तीचं स्वभाव गुणधर्म असतो। मग ह्या कर्क राशीचा जो जातक आहे याचा स्वभाव गुणधर्म त्या खेकड्याप्रमाणे, कारण त्याचा जे बोधचिन्ह आहे खेकडा आहे। हे ह्या राशीचं तत्व कोणतं आहे? तर ते जलतत्व आहे, म्हणजे पाण्याप्रमाणे। ह्या राशीचा स्वामी कुठला आहे? तर चंद्र आहे, म्हणजे चंद्राप्रमाणे। म्हणजे ह्या तिन्ही गोष्टीचा त्या व्यक्तीच्या, या कर्क राशीच्या जातकावरती परिणाम होत असतो, मानसिक स्थितीवरती। आणि मित्रांनो बघा, ह्या राशीचा जो व्यक्ती आहे त्याचा जर स्वभाव गुणधर्म आपण बघितला तर तो स्वभाव गुणधर्म कसा आहे? तर तो ह्या राशीचा जो जातक आहे त्याचा स्वभाव गुणधर्म स्त्री प्रधान आहे। त्याच्यात मातृत्व जास्त आहे, त्याच्यात मातृत्व आहे। म्हणजे एका स्त्रीबद्दल, स्त्रीच्या ज्या भावना असतात त्या भावना ह्या जातकामध्ये असतात। त्याचा परिणामही ह्या जातकाच्या आयुष्यावर होत असतो, चांगला किंवा वाईट। स्त्री तत्वामुळे काय असते? तो आपल्या कुटुंबाला सांभाळून घेऊ शकतो, त्या कुटुंबाला एकत्र ठेवू शकतो। एक आई कशी आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवते, त्याप्रमाणे हा जातक, स्त्री असो की पुरुष असो, तो आपल्या कुटुंबाला एका सूत्रात बांधून ठेवतो। पण मित्रांनो, हे स्त्री तत्वामुळे जर तो पुरुष असेल, जातक जर पुरुष असेल तर त्याचा विपरीतही परिणाम होतो। कारण जर त्याच्यावरती ह्या स्त्री तत्वाचा प्रभाव पडला,
ह्या स्त्री तत्वाचा प्रभाव पडला, ह्या स्त्री प्रधान जो त्याचा स्वभाव आहे त्याच्यामुळे काय होते, तो इतर पुरुषांमध्ये वेगळा दिसतो, एक वेगळा दिसतो. मग त्याच्याकडे बघण्याची दृष्टिकोन बदलते. अरे काय तू बायकी स्वभावाचा आहे, काय तू हळवा आहेस, काय तू कमजोर आहेस, अशी त्याची अवहेलना होते किंवा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, नकारात्मक होतो. मग बऱ्याच वेळा त्याचा उपहासही उडवला जातो किंवा त्याचा गैरफायदाही घेतला जातो. हा बायकी स्वभावाचा आहे, त्याला थोडासा आपण काय करूया, इमोशनल करूया आणि याचा फायदा उचलूया, असाही होते. आता ह्याच राशीचा जर जातक स्त्री असेल तर त्याच्यावर सुद्धा विपरीत परिणाम होतो. चांगला परिणाम तर होतोच, कारण ती जर स्त्री आपल्या कुटुंबामध्ये असेल तर त्या पूर्ण कुटुंबाला ते एकत्र घेऊन चालवायची तिची तयारी असते. त्या पूर्ण कुटुंबावरती प्रेम करणारी असते. त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांवरती आपल्या आईप्रमाणे प्रेम करते. लक्षात घ्या, मातृतत्व असते या स्त्रीमध्ये, या राशीच्या जातकामध्ये मातृवात्सल्य असते. त्यामुळे ते आपलं कुटुंब एक सूत्रात ती बांधू शकते. पण याचा विपरीतही परिणाम होऊ शकतो. काय विपरीत परिणाम होऊ शकतो, तर एखादी स्त्री अशी जर भावूक झाली, आधी तर ती स्त्री आहे, हा जातक स्त्री आहे, महिला आहे, आणि त्याच्यात ते स्त्री तत्व म्हणजे ती आणखीन हळवी झाली, आणखीन त्याच्यावरती परिणाम झाला, तर काय होणार, याचा गैरफायदा उचलणारी लोक आजूबाजूला असतात. मित्रांनो, गैरफायदा घेणारे लोक या कलियुगात तुम्हाला अगदी पावलापावलावर इथे भेटतील. संधी साधू लोक, आणि नेमकी हीच संधी हे लोक साधत असतात. अशा व्यक्तींवरती आपला कब्जा कसा मिळवायचा, या व्यक्तींना आपलं आकर्षित कसं करून घ्यायचं, या व्यक्तीच्या मनावरती आपला ताबा कसा मिळवायचा आणि आपल्याला हवं तसं आपल्याला करून घ्यायचं, आपल्या मनाप्रमाणे घडवून घ्यायचं. मित्रांनो, लक्षात घ्या, हे त्यांच्या स्वभाव गुणधर्मामुळे, म्हणजे हे त्यांचे वाईट गुणधर्म असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे कमजोऱ्या, वाईट म्हणता येणार नाही, या कमजोऱ्या झाल्या त्यांच्या. आणि ह्या कमजोरीचा फायदा इतर जे फायदा उचलणारे, जे मतलबी आहेत, स्वार्थी आहेत, हे प्रत्येक पावलापावलावरती उभी असतात आणि हे फायदे उचलतात आणि ह्या व्यक्तीचं, ह्या जातकाचं नुकसान होते. लक्षात घ्या मित्रांनो, ह्याच्या पुढची माहिती मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये देईन. आता आपण गोष्टीकडे वळूया. कारण काय होतं, जेवढं बोलत जाईन मी, सांगत जाईन, माहिती 3 भागामध्ये मी घेतो आहे प्रत्येक ह्याची राशीची, कारण व्हिडिओ वाढू नये, व्हिडिओ मोठा होऊ नये. असो, आपण गोष्टीकडे वळूया. मित्रांनो, ह्या राशीचा जातक कोण आहे, डुलाबाई. आपण डुलाबाईबद्दल गोष्ट सांगतोय. तर मागच्या भागामध्ये, यापूर्वी तुमचा भाग तुम्ही पहिला बघा आणि नंतरच ह्या भागाकडे या, तर तुम्हाला ती गोष्ट पूर्ण कळेल. मागच्या भागामध्ये काय बघितलं, तर संदेशनी त्याला फोन केला आणि त्या फोनवरती तिची जी भाषा आहे त्यामुळे तो विचलित झाला, दुःखी झाला, कष्टी झाला, मन त्याचं हे झालं, विषण्ण झालं आणि त्यांनी फोन ठेवून दिला. आणि तो मग एक दिवस, बरेच दिवस गेले त्याचे. त्या काळात त्यांनी ज्या इतर स्थळांबद्दल माहिती आणली होती त्या स्थळांशी त्यांनी संपर्क साधला. त्या स्थळांबरोबर तो रूबरू झाला. त्यामधील 2 स्थळांबरोबर त्यांनी संपर्क साधला. त्यावेळी त्या 2 स्थळामधील त्या कन्या होत्या, मुली होत्या, त्यांच्याशी त्यावेळी त्यांनी संपर्क साधला, त्यांनी संवाद साधला. त्यानंतर त्याला काही गोष्टी त्यांच्या पटल्या नाहीत, म्हणून त्यांनी काय केलं, संदेशनी नकार दिला. आता राहिली चौथी मुलगी, तिलाही त्यांनी संपर्क साधला, म्हणजे फोनवरच संपर्क, दूरध्वनीवरती संपर्क साधला. तिच्याकडून असं माहिती मिळाली, ती म्हणाली की माझ्या घरी माझी आजी आजारी आहे, ते अत्यावस्थेत आहे, त्यामुळे आता तरी आम्हाला बोलता येणार नाही, आपल्याला भेटता येणार नाही, तुम्ही काही दिवसानंतर संपर्क साधा किंवा मी साधेन. त्याच्यामध्ये काही दिवस गेले. त्याच्यानंतर संदेशनी परत तिला संपर्क केला की बाबा बरेच दिवस गेले आहेत, काय तुमचं म्हणणं आहे, पुढे आपल्याला
चर्चा करायची आहे की नाही, विचार करायचे आहेत की नाही, निर्णय घ्यायचा आहे की नाही. त्यावेळी तिने सांगितलं आपण बोलूया फोनवरती, चर्चा करूया आणि मग मी तुम्हाला सांगेन, ठरवूया आपण. मग संदेशनी आपली माहिती तिला दिली, तिची माहिती तिच्याकडून घेतली. नेहमीप्रमाणे संदेशने अगदी तिन्ही ह्या स्थळांना, तिन्ही या मुलींना, या महिलांना अगदी खरी माहिती दिली, कुठलीही गोष्ट न लपवता. कारण प्रत्येक व्यक्ती स्वतःला जेवढी ओळखते तेवढी इतर व्यक्ती तिला ओळखू शकत नाही. त्याप्रमाणे या संदेशने आपली माहिती, हितंभूत माहिती त्या तिन्ही मुलींना दिली. तर आणि तिने सांगितलं हां माझी माहिती तुम्हाला कळली असेल. त्याला संदेशला तिचा स्वभावही आवडला, तिचं कार्यक्षेत्रही त्याला आवडलं, तिचा जो फोटो तिने पाठवला होता तोही तिला आवडला. म्हणजे सर्व गोष्टींनी ती त्याला अनुरूप वाटली. त्यांनी म्हणालं ठीक आहे, आपण हिच्याशी विवाह करायला काय हरकत नाही आहे. पण काही दिवसांनी परत त्यांनी फोन केला की आपण काय करूया, आता बरेच दिवस गेले आहेत, काय करू आपण, कसं काय भेटता येईल, कसं काय आपल्याला संवाद साधता येईल. तर ती म्हणाली बघा माफ करा, माझ्या आजीची तब्येत जास्त आहे आणि मीच बघणारी आहे आणि मला माझं कामधंदा नोकरी बघून, माझ्या कुटुंबाला बघून, सर्व गोष्ट बघून माझ्या आजीलाही बघायचं आहे. त्यामुळे थोडं तुम्हाला थांबावं लागेल. मी समोरून तुम्हाला फोन करेन, तुम्ही काही काळजी करू नका, आपण ठरवू मग, असं बोलून तिने फोन ठेवला. बरेच दिवस तिचा काय संपर्क झाला नाही, फोन काय आला नाही. त्यामुळे जास्त लक्ष मग संदेशनी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही. परत एकदा तरीसुद्धा त्याने फोन करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तोच प्रश्न निर्माण झाला आजीचा. त्यामुळे त्यांनी विचार केला की बाबा हे आता काय अति होती आहे, आता खरोखरच आजी कारण आहे की आणखीन काय कारण आहे हे समजायला काय मार्ग नाही आहे. असो, कारण काय झालं होतं, ज्या डुलाबाईशी बोलणं झालं होतं, तिने जे उद्धट बोलणं झालं होतं, त्यामुळे थोडंसं आधी स्त्रियांबद्दल किंवा याच्याबद्दल त्याचं मन थोडंसं विचलित झालं होतं, डळमळीत झालं होतं की बाबा ह्या बायका ह्या अशाच आहेत का, सांगायचं एक, करायचं एक, बोलायचं एक, असंच आहे का. त्यामुळे मग त्यांनी दुर्लक्ष केलं. ठीक असेल, कदाचित ती खरं बोलत असेल किंवा खोटंही बोलत असेल, असं टाळलं त्याने. आणि मग काय केलं संदेशने की आता वेळ जातो आहे, त्याच्या बहिणीचंही त्यांनी त्या मॅरेज ब्युरोमध्ये नाव नोंदवलं होतं, म्हणून तो परत एकदा त्या मॅरेज ब्युरोमध्ये गेला आपल्या बहिणीसाठी. मी विचार केला ठीक आहे जाऊन देत, पुढचं पुढे बघू, आता ह्या 4च्या 40 स्तरावरती आपण काट मारून टाकूया, सोडून द्या विषय. नंतर आयुष्यात परत काय संधी आली किंवा असं काय स्थळ समोर आलं तर आपण मग बघूया, त्याच्यावरती विचार करूया. असा विचार करून संदेश त्या मॅरेज ब्युरोमध्ये गेला, संचालिकेला भेटला. मग तिथे त्यांनी लिस्ट काढली, आपल्या बहिणीचं सगळं स्थळ बघत होता, तिथल्या पत्रिका काढत होता, सर्व करत होता. त्या दरम्यान ती संचालिका, ती मालकीण त्या मॅरेज ब्युरोची, त्याला म्हणाली काय भाऊ तुम्ही बोललात का, त्या डुलाबाईशी बोललात का. हां बोललो मी. सोडून द्या तिचा विषय. संदेश तिला बोलते सोडून द्या, तिचा विषय बोलूच नका, मला तिचा विषयच काढू नका. उद्धट ती बोलली, उद्धट विचार आहे तिचे. त्यावेळी ती म्हणायला लागली नाही तुमचा गैरसमज झाला आहे, ती तशी नाही आहे. त्यावेळी ती परिस्थिती तशी होती, तिच्या अवतीभोवती परिस्थिती तशी होती, त्यामुळे ती कदाचित तुमच्यावर तशी बोलली असेल. तिचे नातेवाईक तिच्या आजूबाजूला बसले होते आणि त्या दरम्यानच तुमचा फोन तिला गेला होता. त्यामुळे कदाचित ती विचलित होऊन किंवा गडबडून ती अशी बोलली असेल तुमच्याबरोबर. तुमचा गैरसमज करून घेऊ नका, खरोखर ती मुलगी चांगली आहे, ती माझ्याकडे येते, माझी ती मैत्रिणीच झाली आहे. मला ते विविध पदार्थ घेऊन येते येताना बनवून. चांगली सुगरण आहे ती, चांगला स्वयंपाक करते. असं स्थळ तुम्ही हाताशी घालवू नका. बघा, विचार करा पुन्हा एकदा. गैरसमजामुळे आपण आपलं नुकसान करतो. मग संदेश मला ठीक आहे चालेल, बघूया. तिचा जर मला फोन आला तर मी तिला भेटेन, चर्चा करेन तिच्यावर, जमलं तर पुढचा विचार करेन, असं बोलल्यानंतर ती लगेच म्हणाले थांबा, मग जर तुमची तयारी असेल ना तर आताच भेटू शकता तुम्ही. ती बाहेर बसली आहे बघा, तुम्ही येताना तिला बघितलंच नाही का, या रूममध्ये तुम्ही आतल्या रूममध्ये आलात,
तर येताना तुम्ही तिला बघितलंच नाही का? संदेश म्हणाला, नाही माझं लक्षात नाही गेलं, मी सरळ आलो तो तुमच्या त्या रूममध्येच आलो. बाहेर कोण बसलं आहे काय बसलं आहे मी काय कोणाकडे बघितलं नाही. नाही बघा ती बाहेर बसली आहे, जाऊन भेटा तिला, चर्चा करा, तिथे भेटा किंवा बाहेर भेटा. आतमध्ये येऊन माझ्याबरोबर बोललं, माझ्यासमोर बोलला तरी काय हरकत नाही, नाही बाहेरच्या रूममध्ये बसून बोला किंवा आणखीन बाहेर जाऊन भेटा. बोला ठीक आहे मी बघतो. मग मी त्या संदेशनी काही आपल्या बहिणीसाठी आला होता, त्यामुळे काही स्थळं तिथला नोंद करून घेतली. बाहेर पडला तो. जाताना ती मुलगी ती डुलाबाई बाहेर बसली होती. मग त्या डुलाबाईबरोबर डुलाबाईला नमस्कार केला, हा काय म्हणताय कसं काय वगैरे झालं, मग आपण भेटूया बोलूया. ती लगेच तयार झाली, कारण ती भेटायला आली होती, भेटायला आतुर होती. आणि ती म्हणाली चला आजच आपण भेटू, आपण आताच बोलूया. मग त्यांनी विचार केला एकांत स्थळ बघूया आपण, आणि त्या एकांत स्थळात जाऊन आपण चर्चा करू. त्याप्रमाणे ते दोघं तिथून निघालेत आणि एका एकांत स्थळात जाऊन त्यांनी चर्चा आरंभली. लक्षात घ्या, त्यावेळेला या संदेशनी आपल्याबद्दल हितंभूत माहिती दिली. अगदी सांगताना नकारात्मक काही गोष्टी सांगितल्या. म्हणजे नकारात्मक म्हणजे असा चुकीच्या वाईट गोष्टी नव्हे. म्हणजे उदाहरणार्थ, माझ्या घरी वॉशिंग मशीन नाही आहे, माझ्या घरी कामाला व्यक्ती नाही आहे, म्हणजे मोलकरणी वगैरे नाही आहे, जे काय जर तुला करायचं असेल तर तुला करावं लागेल, कपडे धुणी भांडी सर्व तुलाच करावं लागेल, तू नाहीतरी काय कामधंद्याला जात नाहीस, घरच सांभाळतेस, त्यामुळे तुला हे करावं लागेल. आणि मला घर सांभाळणारीच मुलगी हवी आहे, मला नोकरी धंद्यावाली मुलगी नको आहे, त्यामुळे तुला हे सगळं बघावं लागेल. माझी आई आजारी असते, ती अंथरुणावर पडलेली असते, अंथरुणाला खिळलेली आहे, फक्त ती आपलं आंघोळ पांघोळ प्रातर्विधी वगैरे सर्व करते ती स्वतः, पण बाकीच्या गोष्टी तिला जमत नाही. अशा नकारात्मक गोष्टी तिला सांगितल्या. माझ्या भावंडामध्ये तुला कोणी मदत नाही करणार, माझ्या बहिणींना घरातलं काही स्वयंपाक घरातला काही गोष्टी येत नाहीत, त्यांना काही जमत नाहीत आणि त्यांना आवडसुद्धा नाही आहेत, त्या नोकरी धंदे करतात, त्यामुळे ते काही लक्ष देणार नाहीत. मग तू उद्या म्हणशील की बाबा मला एकटीलाच घरात बघावं लागते. अशा काही गोष्टी त्यांनी नकारात्मक. आणखीन काय, माझ्या घरी मिक्सर नाही आहे, आमच्या घरात मिक्सर आहे पण आम्ही मिक्सरवरचं जेवण जेवत नाही, कधीतरी मिक्सर वापरतो, इतर वेळा आम्ही म्हणजे रेग्युलर नेहमी आम्ही पाट्यावर वाटलेलं जेवण आम्हाला आवडते. आम्ही घरात जात आहे त्या जात्यावर आम्हाला दळलेलं घरातल्याच जात्यावर दळून दळलेलं आम्ही घरी पीठ वापरतो, आम्ही चक्कीवर देत नाही. म्हणजे अशा काही गोष्टी नकारात्मक आजच्या पिढीला वाटतील अशा गोष्टी तिला सांगितल्या होत्या आणि तिने ते मान्य केलं, स्वीकारलं. तर त्यांनी सांगितलं बघ, आणि परत मी व्यवसायात आहे, व्यवसायाची चढ उतार असते, कधी काय होईल सांगता येत नाही. मग त्या परिस्थितीमध्ये तू इकडे तिकडे होता कामा नये, तू विचलित होता कामा नये. असं आर्थिक परिस्थिती अशी आहे, कधी काय होईल सांगता येत नाही, असं सर्व सांगितलं. आणि ती परिस्थिती ॲक्च्युली नव्हती त्याची, म्हणजे ओढीवरतीची परिस्थिती नव्हती बिकट, तरीसुद्धा त्याने मुद्दाम तिला सांगितलं. आणि असं सगळं सांगितल्यानंतर त्यांनी तिला विचारलं, बाबा आता तुझं काय मत आहे, तुला काय वाटते, ही सर्व परिस्थिती आहे. आणि हीच परिस्थिती अशाच विषय त्यांनी इतरही ज्या स्थळं बघितिली त्या स्थळांनाही हीच माहिती दिली होती त्याने, तरीसुद्धा त्या स्थळांनी त्याला नाकारलं नव्हतं. लक्षात घ्या, त्या तिन्ही स्थळ म्हणजे ही डुलाबाई सोडून त्या तिन्ही स्थळांनी त्याला नाकारलं नव्हतं. ते 64 स्थळ आहे, आजी आजारी आहे, ह्या स्थळाचं फक्त भेट झाली नाही कारण आजीमुळे, असो तो विषय. तर असा विषय झाला. नंतर तिने आपला होकार कळवला की मला मान्य आहे, सर्व गोष्टी मान्य आहे आणि मी सर्व करायला तयार आहे, मला तुम्ही आवडलात वगैरे झालं. तिथून त्यांची दूरध्वनीवरने संभाषण सुरू झालं, गप्पा सुरू झाल्या, मैत्री झाली आणि त्याचं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या,
पहिली गोष्ट हे अरेंज मॅरेज होतं. एक मॅरेज ब्युरोमधून हे लग्न जुळवलं होतं. पण त्यानंतर लग्नापर्यंत जो वेळ गेला, त्यांनी दोघांना एकमेकांना जो वेळ दिला, दोघांना एकमेकांना समजून घेण्यासाठी, त्या वेळामध्ये दोघांची एकमेकांवरती प्रेम झालं, घट्ट मैत्री झाली, एकमेकांपासून दोघांना राहवत नव्हतं. मग ते कोड वाक्याने ती ज्यावेळी त्याच्या संदेशच्या घरी फोन करायची, तर त्याचा भाऊ उचलेल किंवा आणखीन कोणतरी उचलेल आणि मग आपल्याला बोलावं लागेल. मग ती कोड वाक्य बोलायची. मग त्या कोड वाक्यामध्ये दोघांचा विषय सुरू व्हायचा सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर संभाषण व्हायचं. एक ठरलेलं कोड वाक्य होतं. अशा तऱ्हेने त्यांचं काय झालं, हे प्रेम प्रकरण वाढत गेलं, पुढे होत गेलं. त्या दरम्यान मग हा जो संदेश आहे तिच्या घरी गेला, तिच्या भावाला भेटला. भाऊ तिच्या घरी काय बोलला नाही, पण त्या भावाचे स्वप्न वेगळी, त्याची विचारसरणी वेगळी, फॉरवर्ड विचाराचा. आणि राजेश हा विथवर्ड, जगाबरोबर चालणारा, बॅकवर्डसुद्धा नाही, फॉरवर्डसुद्धा नाही, जगाबरोबर चालणार. हा संदेशसुद्धा कसा होता, विथवर्ड, जगाबरोबर चालणारा, जगाच्या मागेसुद्धा नाही आणि जगाच्या बरोबरसुद्धा नाही. पण तिचा भाव हा फॉरवर्ड होता. तो त्याला बाहेर येऊन भेटला आणि त्याच्याशी त्यांनी हुज्जत घातली, नको त्या विषयावरून. विषय कोणता, तर ज्या विषयात त्याला काहीच माहिती नाही आहे, कारण हा जो संदेश आहे हा एक चांगला फोटोग्राफर होता. तो चांगला फोटोग्राफी करायचा, हा त्याचा एक व्यवसाय होता फोटोग्राफीचा. त्यामुळे त्या विषयावरती त्यांनी त्याच्यावरती हुज्जत घातली, कॅमेराबद्दल माहिती. म्हणजे त्याला फक्त काय करायचं होतं, हे स्थळ नाकारायचं होतं, त्या संदेशला नाकारायचा होता. त्यामुळे त्याच्यावरती हुज्जत घातला. तो समजून गेला की याच्या मनात काहीतरी काळंभेर आहे. आणि मग त्यांनी त्या डुलाबाईला सांगितलं की बाबा असं असं आहे. त्या डुलाबाईंनी मग सांगितलं, हो मलाही तसं वाटते, कारण तो घरी आल्यानंतर तुमच्याबद्दल अगदी नकारात्मकच बोलत होता. मित्रांनो लक्षात घ्या, त्यांनी हस्तक्षेप कुठे गेला, जो विषय त्याचा नाही आहे, ज्या विषयाबद्दल त्याला माहिती नाही आहे, अभ्यास नाही आहे, त्या विषयावर तो हुज्जत घालतो आहे आणि त्या विषयावरती तो त्या संदेशला खोटं ठरवतो आहे. म्हणजे बघा, हलकटपणाचा कहर. कारण त्याला जे हवं आहे, कदाचित त्याला आपली बहीण घरीच हवी होती, तिचा विवाह त्याला लवकर करून द्यायचाच नव्हता. आणि हीच गोष्ट शेवटी पुढे आलेली आहे. असो, आपण त्याच्यावरती पुढे चर्चा करू. आणि नंतर तिनेही सांगितलं, हां माझा भाऊ असं असं सांगत होता, असं असं करत होता. म्हणलं ठीक आहे, तुझी मर्जी, तू ठरव. मी तुला माझी माहिती दिलेली आहे, माझ्याबद्दल तुला सर्व माहिती आहे, आता तू निर्णय घे. मग ती हट्टाला पेटली आणि तिने हट्टापूर्वक संदेशशी विवाह केला. संदेशनीसुद्धा आपल्या घरी सांगितलं. संदेशला काय हे नव्हती, अडचण नव्हती, त्याला कोण रोखणारा नव्हता, कारण त्यालाच निर्णय घ्यायचा होता. त्यांनी आपला स्वयं निर्णय घेतला. त्यालाही ती आवडत होती, दोघांचं एकमेकांवर प्रेम बसलं होतं आणि दोघांचा विवाह झाला. बघा मित्रांनो, इथपर्यंत लक्षात घ्या, दोघांची सहमती आहे, दोघांच्या सहमतीने लग्न झालं. त्याच दरम्यान एक गोष्ट संदेशनी मला सांगितली की विवाहामध्ये नामकरण करायचं आहे, नाव बदलायचं आहे. तर तिने विचारलं, ज्यावेळी तो लग्नापूर्वी, लग्न जमल्यानंतर ज्यावेळी ते एकत्र भेटलेत, ज्यावेळी ते साडी, म्हणजे ते आहेर बघायला, साडी देणं, मुलीला साडी देणं आणि मुलाला कोट देणं, हा जो प्रकार असतो, त्यावेळेला ते ज्यावेळी भेटले होते, त्यावेळी तिने प्रश्न केला की तुम्ही नाव बदलणार माझं का? बोला हां. मग त्यांनी सांगितलं, नाव काय ठेवणार? तर त्यांनी नाव सांगितलं तिला, अमुक अमुक मी नाव ठेवेन तुझं. मग ती म्हणेल, नाही माझं हे नाव ठेवा. का? तर माझ्या गुरूंनी सांगितलं आहे. लक्षात घ्या, माझ्या गुरूंनी सांगितलं हे नाव ठेवा म्हणून. बरं ठीक आहे, हरकत नाही, नावामध्ये काय आहे? तो म्हणाला, मला मी तुझ्यावर प्रेम करतो आहे, तुझ्याशी मतलब आहे, त्या नावामध्ये काय आहे ते नाव ठेवतो.
असं म्हणून तिने सुचवलेलं नाव त्यांनी स्वीकारलं आणि तो विवाह यथासांग पार पडला. हे सर्व झालं, ती त्याच्या घरी आली, म्हणजे ती सासरी आली. अगदी सुरळीत त्यांचा संसार चालू आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जे घरोघरी मातीच्या चुली. प्रत्येक घरामध्ये ही गोष्ट घडते. एखादी स्त्री बाहेरून आतमध्ये घरात आली म्हणजे त्या घराची सून किंवा त्या घराची वहिनी, मग कोणतंही नातं धरा त्या घराशी तिचं, ती जर स्त्री या घरात आल्यानंतर त्या घरातला माहोल बदलतो, तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. कारण त्यांचं म्हणणं काय असते, ही बाहेरून आली आहे, ही आमच्यावर हावी होऊ नये, हिने आमच्यावरती नियंत्रण आणू नये. मग ते प्रयत्न करायला सुरुवात करतात आणि त्या प्रयत्नामध्ये घराचा माहोल बिघडवते. आणि तशीच नेमकी परिस्थिती या संदेशच्या घरातही झाली. घरातलं वातावरण गडूळ झालं. सासू सुनेमध्ये थोडेसे वाद झाले. नणंद भावजाईमध्ये, दीर आणि भावजाईमध्ये असे ढुसफूस खुसफूस. आणि जी ही डुलाबाई होती, तिचा स्वभाव कसा आहे, तर एकतर मातृत्व आहे, स्त्रीतत्व आहे, त्यामुळे अगदी इमोशनल. आणि तिचं जे आयुष्य गेलं आहे लग्नापूर्वीचं, ते आयुष्य कसं गेलं आहे, तर तिचे जे मित्रमैत्रिणी आहेत ते एकतर 12-13 वर्षाची पासूनचे लहान मुलं, म्हणजे छोटी मुलं, लहान तान्ह्या बाळापासून 12-13 वर्षापर्यंतची मुलं, म्हणजे 5वी-6वीच्या विद्यार्थी समजा, अगदी तान्ह्या बाळापासून 5वी-6वीचे विद्यार्थी. आणि त्यानंतर एकदम 60चे पुढचे, म्हणजे ते सुद्धा म्हातारपण आणि ते बालपण. म्हातारपणसुद्धा एक बालपणच असते, म्हणजे बाल्यावस्था. आणि ह्याच बाल्यावस्थेची तिची मानसिकता. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जसं आपल्या परिवार असतो आजूबाजूचा, मित्रपरिवार असो किंवा आपले जे काय सोबती संगती असतात, त्याप्रमाणे आपली स्थिती होते, त्याप्रमाणे आपण वागायला सुद्धा लागतो. त्याप्रमाणे तिचाही स्वभाव तसा बनला होता. कारण दिवसभर घरात स्वयंपाक स्वयंपाकघर बघणं, स्वयंपाक करणं, घरातली धुणी भांडी करणं, सर्व हेच घरातलं कामं करणं, भावंड कामाधंद्याला जाणं, भावंडांना चांगलं चुंगलं करून घालणं, आणि मग उरलेल्या वेळामध्ये शेजाऱ्या पाजाऱ्यांची गप्पा टप्पा मारणं. आणि त्यामध्ये त्यावेळेला कोण घरात असणार, तर लहान मुलं आणि म्हातारी माणसं. आणि हा स्वभाव गुणांमुळे तिचा झाला होता. त्यामुळे याची तारंबळ झाली. ह्या स्वभावातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. आणि तिच्या पूर्व आयुष्याबद्दल काही गोष्टी कळल्या होत्या त्याला. आणि सांगणारी व्यक्ती तिच्या पूर्व आयुष्यामध्ये जे काही लोक येऊन गेली, त्या आयुष्यातील जे काही तिचे मित्रमंडळी होती, जी काही लोकं होती, त्यांनी त्याला दिलेली माहिती, आणि ती माहिती त्याला जर कळली आणि तो कुठेतरी विचलित झाला, तिच्याबद्दल काय गैरसमज निर्माण झालेत, तर तिलाही त्रास होईल किंवा आपल्या आपल्या वैवाहिक जीवनामध्ये कलुषितपणा येईल. म्हणून त्यांनी तिला सांभाळायला सुरुवात केली, समजून घ्यायला सुरुवात केली, की घाबरून ती चुकीचा निर्णय घेईल किंवा रागावून किंवा आणखी अन्य कुठल्या गोष्टीमुळे ती चुकीचा निर्णय घेईल. ह्या गोष्टीमुळे तो तिला सांभाळत राहिला. कदाचित त्याच्या ह्या वृत्तीमुळे किंवा ह्या वागण्यामुळे किंवा ह्या सर्व गोष्टीमुळे हे अति झालं असेल त्याच्या कुटुंबामध्ये, म्हणजे त्याच्या वैवाहिक जीवनामध्ये. आणि त्यामुळे त्याचाही परिणाम त्या वैवाहिक जीवनात यायला लागला. तो तिला रोकायचा, समजवायचा, म्हणजे अगदी लहान मुलाला समजवायचा, तसा प्रकार व्हायला लागला. परत त्याची आर्थिक स्थिती ढासळली, आर्थिक परिस्थिती ढासळली, कामधंद्यावरती परिणाम झाले. कारण लक्ष कुठे, तर आपल्या पत्नीकडे, आपल्या आईकडे, आपल्या कुटुंबाकडे. आपलं कुटुंबही कुठे तुटू नये आणि आपल्या पत्नीपासून आपण दूर होऊ नये. त्यामुळे त्याचं लक्ष कुठे झालं, विचलित झालं, आणि कामधंद्याकडे लक्ष कमी झालं. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कुठेतरी डामाडोल झाली आणि त्याचे परिणाम त्याच्या आयुष्यात यायला लागले. त्याच्या परिणामाचा झळ त्याच्यापर्यंत पोचली.
आर्थिक प्रश्न निर्माण झाले. पण त्या माऊलीने म्हणजे त्या डुलाबाईने तिची जी मातृत्व तिची जी हे आहे स्वभाव, त्या स्वभावानुसार ती चालत होती. तिने त्या कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्यांवरती तिने प्रेम केलं, मनापासून प्रेम केलं. संदेश सांगतोय. अगदी त्यांनी ते मान्य केलं की तिने मनापासून प्रेम केलं, कोणालाही दुजाभाव दिला नाही. काही काळापुरती ती आपल्या माहेरशी दूर झाली आणि त्या माहेरापासून दूर झाल्यामुळे तिने पूर्ण जे प्रेम आहे ते त्या आपल्या सासरीच्या लोकांना दिलं. पण शेवटी काय, सासर माहेर हा जो विषय असतो, सासरच्या लोकांमध्ये जे दुजाभाव असतो तो त्यांच्या मनातला तो गेला नाही. तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन गेला नाही, तिच्याबरोबर बोलण्याचा दृष्टिकोन गेला नाही. त्यामुळे त्या खटपट धुसफूस ह्या गोष्टी होत गेल्या आणि ह्याच्यामध्ये ताळंबर कोणची उडत होती, तर त्या संदेशची. चक्कीचे जे दोन हे असतात, पाट्या असतात, त्या पाट्यामध्ये तो भरडला जात होता आणि त्या भरडण्यामध्ये त्याचं नुकसान होत होतं, आर्थिक, शारीरिक आणि मानसिक. तरीसुद्धा चाललं आहे, मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होता. आणि असं सर्व चालत असताना आर्थिक परिस्थिती आणखीन खालवली. मग त्यांनी एक व्यवसाय सुरू केला, आपल्या पत्नीला साजेचा असा. ज्या व्यवसायात आपली पत्नी तो व्यवसाय करू शकेल असा व्यवसाय सुरू केला आणि तो व्यवसाय ती पत्नी सांभाळत होती आणि तिला तो मदत करत होता. आणि कमीत कमी ती व्यवसाय चालवेल त्या व्यवसायानुसार तरी आपण कुठेतरी 4 पैसे कमवू शकू. माझा जोपर्यंत ताळमेळ बसत नाही माझ्या कामधंद्यामध्ये, तोपर्यंत तिच्या व्यवसायाला गती येईल आणि कुठेतरी आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल, म्हणून तो व्यवसाय सुरू केला होता. तिचा आधार घेऊन, तिची सोबत घेऊन व्यवसाय सुरळीत झाला होता. पण व्यवसायाचा गंध तिला नव्हता, व्यवसायाचा गंध नव्हता. यापूर्वी तिने कधी सार्वजनिक जीवनात काम केलं नव्हतं आणि त्यामुळे त्याचा परिणाम त्या व्यवसायावरती झाला आणि तिच्या मनावरती झाला. तो कसा झाला? आणि पण त्यापूर्वी असं झालं की त्याची आई आजारी पडली होती, आई जागेवर पडली. मग सर्व जबाबदारी तिच्यावरती आली घरातली. तिच्या भावंडांची लग्न झाली आहेत, त्यामुळे आणखीन सुना घरात आले आहेत, जावई आहेत, त्यांचाही त्या कुटुंबामध्ये हस्तक्षेप व्हायला लागला. त्या जावयांचा, त्या मुलींचा, त्या सुनेंचा, त्या इतर मुलांचा हस्तक्षेप व्हायला लागला. आणखीन वातावरण बिघडत गेलं आणि त्या दरम्यान काही काळानंतर संदेशच्या आईचं देहवसन झालं. त्याच्या वडिलांचं यापूर्वीच देहवसन झालं होतं, त्यामुळे त्याच्या संदेशच्या वडिलांचा काही प्रश्न आला नाही. आणि नंतर काही दिवसानंतर त्यांनी मग ठरवलं की आता आई गेली आहे. मग ते सगळे विभक्त राहत होते, त्यामुळे काय प्रश्न आला नाही. मग त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे, आतापर्यंत मी माझ्या आईकडे, माझ्या इतर कुटुंबियांकडे मी बघत होतो, आता आपण तू, मी आणि आपलं अपत्य इतकंच विचार करूया. असं करून त्यांनी आपल्या संसाराला सुरुवात केली आणि हा व्यवसाय सुरू झालेला आहे. या व्यवसायातून 2 पैसे मिळत आहेत आणि घरातलं वातावरणही एक स्थिर झालेलं आहे. पण त्या दरम्यानच मी तुम्हाला जे म्हणालो, स्वभाव, गुणधर्म, स्त्रीतत्व आणि असे माणसं पावलोपावली उभे असतात. दिशाभूल करणारं, मतलब साधणारं, स्वार्थ साधणारं, कळलं का? अशाच दरम्यान एका व्यक्तीने त्या व्यवसायातून ज्या संबंधित आलेली व्यक्ती होती, त्या व्यक्तीने तिच्या संसारात बिब्बा घातला. मित्रांनो, ह्याच्या पुढची गोष्ट मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन, कारण व्हिडिओचा विस्तार होत जाईल, मोठा होत जाईल. मग त्या संदेशच्या आयुष्यात काय घडलं, त्या डुलाबाईच्या आयुष्यात काय घडलं, काय परिणाम त्याचे झालेत, काय परिणाम भोगावे लागलेत, याच्यावरती आपण चर्चा करू. मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक राशीच्या जातकाबद्दल सांगतो आहे, त्याच्या जातकाची गोष्टही तुम्हाला सांगतो आहे, त्या राशीच्याबद्दल माहिती देतो आहे. ह्या दोघांची मी सांगड घालतो आहे. हे का करतो आहे मी, तर प्रत्येक राशीच्या व्यक्तीचे काय स्वभाव गुणधर्म आहेत, चांगले आणि वाईट, आणि चांगले आणि वाईट म्हणजे कमजोरी
आणि जी ताकदीमुळे तो आपलं पुढचं आयुष्य, भावी आयुष्य किंवा आपलं कौटुंबिक आयुष्य, आपलं सांसारिक आयुष्य कसा तो घडवू शकतो. आणि आपल्या कमजोरीमुळे किंवा आपल्या चुकामुळे, आपल्या वाईट गुणामुळे आपण आपलं भावी आयुष्य किंवा आपलं सांसारिक, आपलं कौटुंबिक आयुष्य कसं काय धुळीस मिळवू शकतो, हे या गोष्टीतून आणि त्यांच्या ह्या सर्व माहितीतून मी तुम्हाला देतो आहे. त्यामुळे ही गोष्ट सांगण्याचा उद्देश हाच आहे. फक्त गोष्ट सांगायची म्हणून किंवा एखाद्याचं उणी-धुणी काढायचे म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगत नाही आहे. यापूर्वीच्याही ज्या मी जातकांबद्दल सांगितलं आहे, म्हणजे मेष राशीचं, वृषभ राशीचं आणि मिथुन राशीच्या जातकांबद्दल सांगितलं आहे. त्यांच्या ताकद आणि त्यांची कमजोरी सांगितली आहे. त्यांचे गुण आणि त्यांचे अवगुणही मी तुम्हाला सांगितले त्या गोष्टीमधून मित्रांनो लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला एक फायदा होईल तुमच्या आयुष्यात. माझे जर हे व्हिडिओ तुम्ही बघत असाल, तुम्हाला एक फायदा होईल की तुमच्या आयुष्यात येणारे प्रसंग तुम्ही काय कराल, टाळाल. जर चुकीचे प्रसंग तुमच्या आयुष्यात येत असतील, जर तुम्ही ते सुज्ञपणे विचार करून त्या तुम्ही टाळाल किंवा सुज्ञपणे विचार करून ते स्वीकाराल. तर योग्य असेल तर स्वीकाराल, चुकीचे असतील तर ते टाळाल. हा माझा एक प्रयत्न आहे. हे जे मी काय यूट्यूब चॅनल चालवतो आहे त्याच्या मागचं उद्देश एवढा आहे की सनातन समजावं. सनातन काय आहे? विज्ञान, फक्त विज्ञान, 100% विज्ञान. सनातन संस्कृती 100% विज्ञानावरतीच आधारित आहे. आणि तुम्हाला मी ज्योतिषशास्त्र सांगतो आहे, त्याच्या मागचा विज्ञानही सांगतो आहे. हे सगळं सांगण्याचा मागचा उद्देश तुमच्यामधली जी कमतरता आहे ती मला पूर्ण करायची आहे. तुमच्यामधला जो अज्ञान आहे तो मला दूर करायचा आहे. असो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील तर लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.